तर बघा या ठिकाणी आपलं चालू आहे बुद्धिमत्तेचा अंक मालिका किंवा संख्या मालिका, तसंच त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात नंबर सिरीज. तर बघा काल एक व्हिडिओ आपल्या यावरती आलेला आहे, आता हा सेकंड पार्ट असणार आहे त्याचा. तर यामध्ये काय पुढचे आणखी ऍडव्हान्स जे काही उदाहरणं असतील किंवा वेगळ्या टाईपचे काही उदाहरणं असतील ते आपण यामध्ये बघणार आहोत. तर चला बघा या ठिकाणी नाही का 1/2 1 3/2 2, त्यानंतर 5/2, त्यानंतर बघा 3 7/2. तर ह्या ठिकाणी नाही का हे दोन ठिकाणचे जे ब्लँक आहे किंवा ह्या ठिकाणचे जे प्रश्न चिन्ह आहे तर आपल्याला ते काढायचंय. तर चला कशा पद्धतीने काढता येईल ते बघू. तर सगळ्यात पहिले नाही का आपल्याला एक दिसतंय या ठिकाणी एक अपूर्णांक आहे आणि एक नाही का पूर्णांक दिसतोय. म्हणजेच काय, तर या ठिकाणी नाही का दोन सिरीज नाही का एका याच्यात दिलेल्या आहेत, ते एकाच उदाहरणात दोन सिरीज असणार आहे. तर ते आपल्याला काढायचे म्हणजे कशा बघा, सुरुवात इथून करू आपण. ते बघा ही एक सिरीज आहे बरोबर, तर त्याचा आन्सर इथे येणार आहे आपल्याला. तसेच ही एक सिरीज आहे आपल्याला दुसरी बघा. ठीक आहे, इथपर्यंत समजतंय का? तर बघा हिचा जर विचार केला तर इथं बघ 1/2 3/2 बरोबर, 5/2 7/2 असं दिसतंय बरोबर आहे का नाही. तर खाली नाही का 2 हा कॉमन दिसतोय बरोबर आहे का नाही. तर 2 कॉमन दिसतोय म्हणल्यानंतर तो 2 आपण तसेच तसा लिहून घेऊ. वरती बघा आता काय, वरती इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे. यांच्यातला जर फरक बघितला तर इथं 2चा फरक आहे बरोबर. तसंच याच्यामध्ये पण 2चा फरक आहे बरोबर आहे का नाही. तसंच 5 आणि 7 मध्ये इथे पण 2चा फरक आहे. म्हणजे इथे पण काय असणार आहे, तर 2चा फरक आहे. म्हणजे काय, 7 मध्ये जर 2 ऍड केले तर 7 आणि 2 किती झाले, 7 8 9, म्हणजेच इथे येणार आहे 9/2. समजतंय का? तर अशा प्रकारची ही सिरीज आहे, एका सिरीज मध्ये दोन सिरीज ऍड केलेले. तर पुढे बघा इथे 1 2 3 म्हणजे कंटिन्युअसली नाही का जे आपले नंबर्स आहे संख्या आहे ते वाढत गेले 1 2 3 4 अशा. तर इथं 1 2 3 म्हणजेच इथं काय असणार आहे, तर इथे येणार आहे तुमचं 4. तर तुमचा आन्सर या ठिकाणी अशा पद्धतीने असेल 4 आणि 9/2. समजलं का? तर एका सिरीज मध्ये दोन सिरीज या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत बरोबर आहे का नाही. तर चला नेक्स्ट उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीचं पण यामध्ये नाही का तुम्हाला उदाहरणं येणार आहेत. तर बघा हे कशा पद्धतीने असं आपण काढू बरोबर आहे का नाही. तर बघा मित्रांनो बरेच जण नाही का तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस तयारी करताय ना त्यावेळेस म्हणणार आहे, जर समजा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय किंवा इतर कोणती एक्झामची तयारी करताय बरोबर आहे की नाही, तर त्यावेळेस नाही का लोक तुम्हाला काय म्हणणार आहेत, समजा तुमच्या बरोबरचे जर तुमचे मित्र असेल तर त्यांचं सिलेक्शन झालंय आणि तुम्ही अजूनही नाही का रड करताय, प्रयत्न करताय की बाबा मी पोस्ट मिळवणार, पण तुम्हाला नाही का काही नाही का असे भंगार लोक राहतात ना, ते तुम्हाला नाही का नाव ठेवतात की बाबा अरे बस ना किती दिवस करतो, आता काय होणार नाही, तुझ्या मित्राचं होऊन गेलं, तुझ्याकडून काय होत नाही, असे असं बोलणार, म्हणजे तुम्हाला खचवणार, डिमोटिवेट करणार. पण हे भरती करणारे पोरं बी नाही का हो इतकी जिद्दी राहतात ना की ते नाही का नक्की त्याच्या नाकावरती टिचून नाही का भरती होऊन दाखवतात. त्यामुळे नाही का आपण खचायचं नाही, प्रयत्न करत राहायचे आणि हार मानायची नाही. नक्की यश नाही का तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. चला हे उदाहरण बघू. तर बघा 86 92 80 86 74 80. तर बघा याच्यामध्ये नाही का काय फरक दिसतोय तुम्हाला. तर बघा आता नाही का म्हणजे नाही का या ठिकाणी नाही का इथे पण नाही का डबल सिरीज आहे बघा. जर समजा यांच्यातला जर फरक घेतला आपण, आधी फरक बघू काय. तर बघा 86 म्हणजे किती किती प्लस केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 92 येणार आहे. तर या ठिकाणी बघा 86 म्हणजे 6 प्लस करावं लागेल बरोबर. इथे पण 6, त्यानंतर इथे पण 6 बरोबर आहे का नाही. म्हणजे 6 6 6 प्लस असं होतंय बरोबर. त्याचबरोबर इथं 86 इथं 80 इथं 74, म्हणजे इथं कमी झालं इथं 74 म्हणजे 80 74, इथं 6 कमी झाले. मग याच्यातून जरी 6 आपण वजा केले, किती 6 वजा केले, 6 वजा केल्यानंतर किती उरतात, तर या ठिकाणी उरणार आहे 68 बरोबर आहे. तर 68 जर वजा 68 जर येत आहे तर मग तुम्हाला या ठिकाणी नाही का 6 याच्यात प्लस करा. 6 जर प्लस केलं तर किती होता, 6 जर प्लस केले तर या ठिकाणी येणार आहे 74. तर बघा अशा पद्धतीने पण तुमचं उत्तर येऊ शकतं. म्हणजे नाही का सगळ्यांमध्ये नाही का किती कितीचा गॅप दिसतोय तुम्हाला 6 6चा, अशा पद्धतीने पण याचं आन्सर येऊ शकतं किंवा येतं. तर ते ऑप्शन मधून तुम्ही बघून घ्यायचं. किंवा आणखी दुसऱ्या पद्धतीने आपण कसं सोडू शकतो याला. तर बघा या ठिकाणी 86 आहे बरोबर आहे, हे मी रफ करून घेतो. या ठिकाणी 86 आहे बरोबर, 68 74 आलेलं आहे लक्षात ठेवा.
या ठिकाणी 86, इथं 92 आहे, इथं 80 आहे, 86, 74, 80. तर बघा पहिलं अक्षर घेऊ आपण प्रत्येक कंसातलं. तर इथं 86, इथं 80, इथं 74. बरोबर, म्हणजे 6 आणि कमी होताना दिसते. बरोबर, तर याच्यातून जर 6 कमी केले तर किती येणार आहे या ठिकाणी? पाठीमागच आपण बघितलं. बरोबर, तर 68 हे की नाही, 68 येतं. तसं आता पुढचं बघा, 92. 92 मधून किती वजा केल्यानंतर तुमचं या ठिकाणी 86 येणार आहे. बरोबर आहे का नाही? तर इथं 6 वजा केल्यानंतर तुमचं 86 येतं. त्याच नंतर इथे नाही का 6 वजा केलं तर 80 येतं. तसंच 80 मधून 6 वजा केलं तर या ठिकाणी 76. बरोबर आहे का नाही? पाठीमागचं जसं उत्तर काढलं आपण ते पण असंच होतं आणि या पद्धतीने काढलं तरी पण असंच आहे. जर तुम्ही फक्त फरक घेतला या दोन्हींमधला तरी उत्तर येतं, किंवा सेपरेट जर घेतलं तरी हे उत्तर येतं. फक्त थोडंसं लॉजिक लावायचं, बस आन्सर येऊन जाणार. चला, तर बघा नेक्स्ट उदाहरण आहे. या ठिकाणी बघा 10/6 सॉरी, नेक्स्ट उदाहरण बघा 10/7. पुढे बघा कॉमा 14/9, 18/11, 22/13. तर पुढे काय असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, जर आपण नाही का अपूर्णांकचा जर विचार केला तर आपल्याला नाही का लॉजिक लागणार नाही. तर यामध्ये पण नाही का 2 सिरीज दडलेल्या आहे बघा. तर कशा, तर हे जे वरचे अंक आहे ही एक सिरीज आहे, त्याचबरोबर ही खालचे जे अंक आहे ही एक सिरीज आहे. बरोबर, तर बघा पहिले नाही का आपण सगळ्यात वरच्या साईडने सुरुवात करू. तर बघा 10 नंतर 14, 14 नंतर 18, 18 नंतर 22. तर बघा यांच्यामध्ये एक विशिष्ट फरक आहे. तर तो कसा आहे बघा, 10 नंतर 14 म्हणजे इथे 4 आहे, 4चा फरक. त्याचबरोबर इथे पण 4चा फरक आहे. तसं 18 प्लस 4 जर म्हटलं तर 22. तसं 22 मध्ये किती प्लस करायचे? 4 प्लस करायचे म्हणजे इथे येणार आहे 26. इथपर्यंत समजलं. आता खाली बघा, 7 नंतर 9, 9 नंतर 11, 11 नंतर 13. तर इथं बघा 2चा फरक दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी पण 2चा, तसं इथं पण 2चा आणि इथे पण 2चा, म्हणजे या ठिकाणी येणार आहे 15. म्हणजे 26/15 हे तुमचं आन्सर असणार आहे. ते आपण अंकाच्या भानगडीत पडायचं नाही, कारण इथे आपण गणित नाही सोडवतोय, तर हे बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे. तर याचं नाही का लॉजिक आहे एक काहीतरी. तर ह्या वरच्या संख्यांची एक सिरीज आहे आणि खालच्या संख्यांची एक सिरीज आहे, तेव्हा हे उदाहरण तयार झालेलं आहे. आणि ऑप्शन मधून तुम्हाला अशा पद्धतीचं आन्सर भेटणार आहे. तर हे होतं याचं आन्सर. चला आणखी याच मधले नाही का काही उदाहरणं बघू. म्हणजे आपला नाही का जो संख्या मालिका किंवा अंक मालिका हे नंबर सिरीज आहे, हा चॅप्टर या ठिकाणी क्लोज होऊन जाणार आहे आणि नेक्स्ट चॅप्टर आपण घेऊ. ठीक आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने बघा 3, 8, 5, 10, 7, 12, 9, 14 आणि या ठिकाणी 2 ब्लँक आहे. तर काय असणार आहे ते आपल्याला काढायचंय. तर बघा सगळ्यात पहिले जर बघितलं 3 आणि 8 म्हणजे यामध्ये कितीचा फरक आहे? तर 5चा फरक आहे. त्यानंतर इथं बघितलं तर 5, 8 आणि 5 म्हणजे इथं कसं मायनस मध्ये चाललंय 3 ने. त्याचबरोबर बघा 5 आणि 10 म्हणजे यामध्ये किती 5चा फरक आहे. तसंच बघा या ठिकाणी 10 आणि 7 म्हणजे किती या ठिकाणी -3चा फरक आहे. बरोबर आहे का नाही? तसंच बघा पुढे 7 प्लस किती 5, त्यावेळेस 12 होत आहे. म्हणजे बघा प्लस मायनस अशा पद्धतीने पण तुम्ही नाही का आन्सर काढू शकता. किंवा आणखी दुसरी पद्धतीने पण काढू शकतो. पण पहिलं नाही का आपण या पद्धतीने याचा आन्सर काढून घेऊ. तर बघा या ठिकाणी 12 मधून किती वजा केले म्हणजे तुमच्या या ठिकाणी 9 येणार आहे. तर बघा 3 वजा -3. बरोबर, तसंच पुढे बघा 9 मध्ये किती प्लस केले म्हणजे 5 प्लस केले म्हणजे तुमचं 14 येणार आहे. आता या ठिकाणी मायनस करणं आहे. तर बघा जर मायनस केलं तर या ठिकाणी तुमचं 11 येणार आहे. बरोबर आहे का नाही? तसंच पुढे बघा आता या ठिकाणी मायनस झाले म्हणजे आता प्लस करणं आहे 5. तर 5 जर प्लस केलं तर इथे 16 तुमचं आन्सर येणार आहे. तर अशा पद्धतीने पण तुम्ही याचा आन्सर काढू शकता की यांच्यामधले नाही का सारखा फरक आहे. कधी इथं +5 होता, इथं -3 होता, इथं +5, इथं -3 असं होतंय. पण आणखी एक पद्धत आहे बरं का याची. आणखी आणखी दुसऱ्या पद्धतीने आपण कसं सोडवू शकतो? तर बघा यामध्ये नाही का ज्यावेळेस आपण तो फरक काढला पाठीमागचा 5 + 3 मायनस असा, तर या ठिकाणी समजून येतं की दोन 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 सिरीज यामध्ये आहेत. तर बघा पहिली सिरीज बघा, पहिला अंक घेतल्यानंतर एक सोडून दुसरा येतो. त्यानंतर बघा अशी ही सिरीज नाही का तयार होते या ठिकाणी. तर बघा इथे नाही का 3 नंतर 5, 5 नंतर 7 म्हणजे काय 2 प्लस झाले. बरोबर, या ठिकाणी 2 प्लस झाले. 7 नंतर 9 म्हणजे 2 प्लस, 9 नंतर या ठिकाणी 2 प्लस झाले
म्हणजे या ठिकाणी येणार आहे तुमचं 11. तसंच बघा आता पुढचं जर बघितलं 8 नंतर या ठिकाणी 10, 10 नंतर येते 12, 12 नंतर 14, 14 नंतर जर 2 ऍड केले तर या ठिकाणी आता 16. तर बघा 11 16 तुमचं या ठिकाणी आन्सर असणार आहे. इथे पण 2 2 ऍड झालेले. पण पाठीमागे कसं जर ज्यावेळेस आपण नाही का 5 प्लस 3 मायनस 5 प्लस 3 मायनस असं केलं तर त्याला थोडंसं नाही का लेंदीपणा वाटतो किंवा नाही का थोडंसं असं ऑड वाटतं. पण ह्या अशा पद्धतीने जर आपण 2 सिरीज जर एकत्र असल्या तर अशा पद्धतीने काढलं आन्सर आपलं पटकन काढता येतं आपल्याला आणि वेळ पण वाचतो. या एक्झाम मध्ये नाही का सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की तुमचा वेळ जास्तीत जास्त वाचला पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण उदाहरण तर सगळ्यालाच माहित असतं, सगळेच सोडवता, पण तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे. वेळ वाचला पाहिजे त्यावेळेस आपण नाही का सगळे क्वेश्चन नाही का अटेंड करू शकतो. विषय तो असतो. तर ठीक आहे, अशा प्रकारे होतं या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेचं चॅप्टर, अंकमालिका, संख्या मालिका किंवा नंबर सिरीज. तर ठीक आहे, या ठिकाणी आपला चॅप्टर पूर्ण झालेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.